नमस्कार. आज आपण बघणार आहोत अनाहत चक्र, जे छातीच्या मध्यभागी असते. अनाहत नाद, सतत तिथे हृदयाचे ठोके, हृदयाची धडधड ऐकू येते आणि त्यामुळे अनाहत चक्राचं स्थान तिथे आहे असं म्हटलं जातं. ही जी काय असते धगधग, ही कसली असते? ही जी प्राणशक्ती आपल्या शरीरातली असते, त्याचं अस्तित्व आपल्याला इथे जाणवतं. त्यामुळे अनाहत चक्र हे अत्यंत महत्वाचं आहे. हृदय, फुफ्फुस यासारखी महत्वाची इंद्रिय ही अनाहत चक्राच्या अंमलाखाली आहे. त्यामुळे जर अनाहत चक्राची ऊर्जा असंतुलित असेल तर अर्थातच त्याचे परिणाम हृदयावरती आणि फुफ्फुसांचे आजार होण्यामध्ये होतातच. आणि जर अनाहत चक्राची ऊर्जा संतुलित असेल तर माणसाचं व्यक्तिमत्वच वेगळं असतं. का? कारण अनाहत चक्राशी ज्या निगडीत भावना आहेत त्या आहेत प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता. हे जे प्रेम आहे ते किती स्वरूपात, किती नात्यांमध्ये आणि वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या आयुष्यात येत असतं. आपण लहान असताना, ती लहान असताना, आईच्या पोटामध्ये असताना पण, जन्माला आल्यानंतर आपण ते अनुभवतो. लहान बाळ बघा, आईने घेतलं की एकदम शांत होतं. घरातले किती जणांनी घ्या, त्याला झोपवायचा प्रयत्न करा, पण आईच्या कुशीत शिरलं की ते एकदम शांत होतं. कारण त्याने हृदयाचे ठोके ऐकलेले असतात, आईच्या पोटात असतात. त्यामुळे ती जवळीक, तो नाद त्याला ओळखीचा वाटतो. कुठलंही लहान मूल बघा आपल्याला एकदम भावतं. का? तर त्याचं निर्व्याज जे काय वागणं असतं, निखळ जे काय हसणं असतं, त्याच्या आपण प्रेमात पडतो. ते बाळ कसंही असो दिसायला, चेहरेपट्टी त्याची कशी आहे, त्याचा रंगरूप काय हे महत्वाचं नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे जे निरागस आणि निस्वार्थी भाव असतात, जे प्रेमाने ते आपल्याशी बोलतं, ते आपल्याला आवडतं आणि म्हणून आपण त्याच्या प्रेमात पडतो. हळूहळू हळू आपण जसे मोठे होतो तसे प्रियकर आणि प्रेयसीच्या रूपामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ते प्रेम येतं. आणि ते प्रेमाची ताकद ही काही वेगळीच असते. त्या प्रेमाकरता कितीतरी गोष्टी आपण सोडायला तयार होतो, कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो, कारण ते प्रेम आपल्याला हवं असतं. आणि मग त्या प्रेमातूनच एक कुटुंब संस्था आकाराला येते. मग अपत्य प्राप्तीनंतर झालेलं प्रेम, आई वडिलांविषयी असलेलं प्रेम, नातेवाईकांविषयी, बहीण भावंडांना असलेलं प्रेम, प्रत्येक प्रेमाचं रूप वेगळं, पण त्याने मिळणारी ती तृप्ती, ते समाधान, हे किती महत्वाचं असतं. सगळेजण बोलत असते आपल्याशी, सगळे नातेवाईक बोलत असते, आणि एखादा जर आपल्या रुसून बसला असेल, एखादा जर आपल्याशी भांडून गेला असेल, तर आपल्याला कायम त्याचेच विचार मनात येतात की तो का नाही, आपलं काय चुकलंय, कशामुळे असं झालं. हे विचार पुन्हा 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 आपल्या मनात निर्माण होतात आणि त्रास होतो, कारण अपेक्षित असलेलं प्रेम तिथे मिळत नाही. तसंच आई वडिलांच्या मुलांच्या नात्यांमध्ये होतं, अपेक्षित असलेलं प्रेम मिळत नाही. कधी कधी गणित चुकतात. जोडीदाराच्या बाबतीमध्ये सुद्धा असं होतं की जे प्रेम आपल्याला अपेक्षित असतं ते मिळत नाही, आणि मग आपल्या मनामध्ये भावनिक आंदोलनं सुरू होतात. मग हे अपेक्षित प्रेम मिळालं नाही की मग निराशा येते, दुःख येतं, एकटेपणा येतो, खूप खूप डिप्रेस व्हायला होतो. आणि जर ते प्रेम आजूबाजूला नसेल तर आपल्याला चैन पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं आपल्यावर असलेलं प्रेम, जे काय आपलं रंगरूप आहे,
ते आपण स्वीकारले का प्रेमाने, का कायम नाराज असतो की मी अशीच आहे, मी तशीच आहे करत, तर मग ते प्रेम नाही आपल्यावरचं. का प्रत्येक वेळा असं होतं की अरे कोणाचीही चूक झाली, नकळतपणे काही चुका आपल्या हातून होतात, तर आपण स्वतःलाच राग राग करत बसतो, मग तेही आपलं प्रेम नाही. मग आपलं प्रेम म्हणजे काय, तर स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं, व्यक्तिमत्व आपलं स्वीकारणं, आपल्या आजूबाजूची परिस्थिती स्वीकारणं, ह्याच बरोबर समोरच्या माणसाला जे तुमच्या आयुष्यात आहेत, कार्मिकली जे तुमच्याशी बांधलेले आहेत, मग तुमचे आई वडील असतील, बहीण भावंड असतील, मित्रमैत्रिणी असतील, नवरा बायकोचं नातं असेल, त्याला मोठेपणाने समजून घेणं हे सुद्धा एक प्रकारचं प्रेमच आहे. ही प्रेमाची एक वेगळी अभिव्यक्ती आहे. मग हे प्रेम जर मिळालं नाही तर तुम्ही कसे होता, कारण प्रेम ही जीवनाची अत्यंत आवश्यक अशी ऊर्जा आहे. कुठलं तरी प्रेम माणसाला काही ना काही मोठी कामं सुद्धा त्याच्याकडनं घडवून घेतात. अशी कितीतरी उदाहरणं आपण आजूबाजूला बघतो की एका प्रेमाखातर बरंच काही त्याने केलेलं असतं, मिळवलेलं असतं, किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून अनेक वेगवेगळी उपकरणं सुद्धा काढलेली आपण वाचतो, ऐकतो. त्यामुळे प्रेम हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या उदाहरणांनी सांगायला लागतो. हल्ली असं म्हणतात बघा की पूर्वी असं होतं की एक ठराविक इमेज होती आपल्या डोळ्यासमोर पिक्चरमधल्या हिरोईनची, पण असे कितीतरी हिरोईन्स आहेत, हिरो आहेत की जे कदाचित त्या चौकटीत बसत नाहीत, पण तरीही आपल्या हृदयावरती राज्य करतात. आपल्याला त्यांच्याविषयी प्रेम वाटतं, कारण त्यांच्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे, जे काय ते ज्या पद्धतीने कामं करतात. आणि हे सगळं का होतं, तर त्यांच्या कामावर, त्यांच्या कलेवर प्रेम आहे. आणि त्या ह्याच्यातून त्यांच्या हातून ज्या काही कलाकृती निर्माण होतात त्या इतक्या उच्च दर्जाच्या असतात की आपण एकदम आश्चर्यचकित होतो. इतकं ह्या प्रेमाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा जसा इतरांच्या बाबतीमध्ये किंवा इतरांकडून हवा असं मला वाटतो, तसं माझी कितपत द्यायची तयारी आहे, माझी तयारी आहे का समजून घेण्याची, का छोट्या छोट्या गोष्टी मला घट्ट पकडून ठेवून रुसून बसायचे, रागवून बसायचे, तर मग आयुष्यामध्ये आनंद मिळेल का, किंवा कितीतरी आनंद सहज हातातनं निसटून जातील, कितीतरी नाती तुटतील, कितीतरी संधी हुकतील. म्हणूनच प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता हे महत्त्वाचं आहे. जसं दुसऱ्यांकडून अपेक्षित आहे तसं तुम्ही सुद्धा स्वतःला दिलं पाहिजे. मी हे शरीर म्हणजे मी आपण म्हणत असताना या शरीरामध्ये जर काही कमतरता असेल, काही गोष्टी तुम्हाला आवडत नसतील, तर त्याचा स्वीकार करणं, आनंदाने स्वीकार करणं, स्वतःच्या शरीरावर प्रेम करणं, स्वतःच्या गरजांची सुद्धा व्यवस्थित नोंद घेणं, स्वतःला योग्य वेळ देणं, हे सुद्धा स्वतःवरती प्रेम करण्याचीच एक प्रकार आहे. आपल्या गरजांकडे लक्ष न देणं, शरीराचा वाटेल तसा वापर करणं, ह्या गोष्टीतून अर्थातच तुम्ही तुमचं नुकसान करून घेता, मानसिक लेवलवर पण आणि शारीरिक लेवलवर पण. अनेक अशी उदाहरणं आहेत की ती व्यक्ती बघितली, किंवा आपल्या आयुष्यात अगदी मोठी मोठी कशाला, आपल्या आयुष्यात सुद्धा अशा काही व्यक्ती येतात की त्यांच्याकडे आपल्याला जावंसं वाटतं, मन मोकळं करावंसं वाटतं, प्रेमाने ते आपल्याला खाऊ पिऊ घालतात. आणि आई हे त्यातलं सगळ्यात लगेचच आपल्याला जाणवणारं एक रूप आहे ते प्रेमाचं. किती काळजी घेते, किती काळजी करते. मग प्रेम ही जी काही भावना आहे ती अशी आहे की ती द्यावी आणि घ्यावी, दोन्ही प्रकार. त्यामुळे जेव्हा तुमचं ऊर्जा, भावनिक ऊर्जा ही संतुलित आहे अनाहत चक्राची, तेव्हा तुम्ही खरंच खुलेपणाने, मोकळेपणाने प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत, समोरच्याला समजून घेत, समोरच्याला उदारपणाने माफ करत, छोट्या छोट्या गोष्टी सोडून देत तुम्ही आयुष्य जगता.
असं तुमचं व्यक्तिमत्व सगळ्यांना हवंसं आपुलकीचं वाटतं. प्रत्येकाला वाटलं तुम्ही माझ्याकडे यावं, प्रत्येकाला वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोलावं. इतकं तुमचं व्यक्तिमत्व एकदम प्रभावी होतं. पण जर अनाहत चक्रामधली ऊर्जा ही संतुलित नसेल तर मात्र तुम्ही अतिशय रागीट, कोपिष्ठ असे होता. फक्त स्वतःवर प्रेम करणारी स्वार्थी अशी तुमचं विचारधारा होती. कोणाला समजून घेत नाही त्यामुळे नाती तुटतात. काही गोष्टी सोडून देत नाहीत त्यामुळे तिकडेच अडकून पडतात. आणि मग ज्या गोष्टींकरता आपण आलेलो आहोत ती एक आध्यात्मिक प्रेम, परमेश्वराशी असलेलं आपलं अतूट नातं, ह्याचा आनंद, त्यापर्यंत आपण पोचतच नाही. कारण मुळामध्ये जे काय आपलं उद्देश आहे ह्या जगण्याचा, तो त्या निसर्गाच्या ऊर्जेशी एकरूप होणं. मग त्याच्याकरता लागणारा खुलेपणा, मोकळेपणा हे जेव्हा तुम्ही प्रेमाने समोरच्या सृष्टीकडे बघता तेव्हाच होतं. सो परमेश्वरावर अतोनात प्रेम करणारे कितीतरी संत मंडळी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. कितीतरी अशी लोक आहेत की आपल्या ध्येयावरती प्रेम करतात आणि म्हणून आज आपलं आयुष्य सुकर आहे. कितीतरी मोठ्या मोठ्या अशा कंपन्या आहेत, कितीतरी मोठी मोठी अशी लोक आहेत की ज्यांनी इतरांकरता त्यांना सुख मिळावं म्हणून बऱ्याच गोष्टी तयार केल्या आणि त्याचा उपभोग आज आपण घेतोय. अशा कितीतरी गोष्टी. त्यामुळे प्रेम ही संकल्पना एकदम छोटी नसून खूप व्यापक आहे. आणि अर्थातच ह्या सगळ्यामुळे अनाहत चक्राचं महत्त्वही तितकंच आहे. अनाहत चक्र हे मध्यबिंदू आहे. खालची जी 3 चक्र आहेत, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र, ही सगळी भौतिक जगताशी, आपल्या मटेरियल लाईफशी जोडलेली आहे. त्याचा संबंध पण अनाहत चक्रांशी आहे. त्याचप्रमाणे विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र जी तुमची आध्यात्मिक प्रगती करतं, जी तुमच्या आत्म्याची प्रगती करतं, जी तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळवून देतं, जगण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन देतं, एक सामाजिक भान देतं, दुसऱ्यांकरता करण्यातला आनंद मिळवून देतं, ती 3ही चक्रांची ऊर्जा सुद्धा ह्या चक्राशी निगडीत आहे. आणि म्हणूनच अनाहत चक्र हे अत्यंत महत्त्वाचं चक्र आहे. तर अशा या अनाहत चक्राची मधली जी काही भावना आहे, प्रेमाची भावना, आपुलकीची भावना, जिव्हाळ्याची भावना, ही जेव्हाच तुम्हाला जाणवेल, तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकाल, जेव्हा तर ती जी काही ऊर्जा आहे, भावनिक ऊर्जा, ती संतुलित असेल. त्यामुळे अनाहत चक्राची ऊर्जा जर संतुलित करायची असेल तर अर्थातच नेहमीप्रमाणेच सांगते की मेडिटेशन हा एक त्याच्यावरचा उपाय आहे. जर तुम्हाला प्रॉस्पेरिटी, आनंद तुमच्या आयुष्यात आणायचा आहे तर गोल्डन गेटवे टू प्रॉस्पेरिटी नावाचा एक नवीन प्रोग्रॅम आम्ही आणलेला आहे. तर तो प्रोग्रॅम नक्की काय आहे, कसा आहे आणि त्याच्यातून तुम्ही कशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणि आनंद आणा, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, त्या प्रोग्रॅमचे डिटेल्स जाणून घ्यायचे असतील, नाव नोंदवायचं असेल तर तुमचा इंटरेस्ट कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा, तुमचा फोन नंबर लिहा, नाव लिहा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. पण अत्यंत प्रेमाची ही जी निर्मळ भावना आहे त्यातला आनंद उपभोगण्यासाठी एक पाऊल तुम्ही पुढे टाका. धन्यवाद.